नमस्कार, मी पृथ्वी प्रताप आणि मी आत्ता दीनानाथ पार्ले इथे वरवरचे वधूवर हे नाटक पाहायला आलो होतो. मी पूजा ठोंबरे. मी आत्ताच वरवरचे वधूवर नावाचं नाटक बघितलंय, ज्यात माझे मित्र सखी सुब्रती आहेत. ते त्यात कामही करतात. हाय, मी सुनीता खंते. मी प्रियदर्शिनी दवकर. मी आत्ताच वरवरचे वधूवर या नाटकाचा प्रयोग पाहिला. हॅलो, नमस्कार. मी सुमित राघवन. आत्ताच वरवरचे वधूवर बघून आलो आणि खूप छान नाटक बघितलंय वरवरचे वधूवर नावाचं. त्यातले वधूवर आणि त्यातला मध्यस्थ असे सगळे खूप उत्तम कामं करतात, धमाल कामं करतात आणि विषय थोडा वेगळा आहे. सखी आणि सुरत दोघांनीही निर्माता म्हणून पाऊल ठेवलेलं आहे आणि खूप मजा आहे. नाटक धमाल आहे. म्हणजे मी एका पॉईंटला खुर्चीवरून पडेन की काय असं मला वाटत होतं. सेकंड हाफ तुफान आहे आणि खूप आजचं नाटक आहे. आजच्या विषयांवर आज जी तरुण मुलं मुली लग्न करू इच्छितात, अरेंज मॅरेज असो, लव्ह मॅरेज असो. नुकतंच माझंही लग्न झाल्यामुळे मी खूप जास्त रिलेट करू शकलो आणि नात्यांची गुंफण, त्यातले हळूहळू उलगडणारी गंमत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका कमाल रिदममध्ये, एका कमाल पेसमध्ये या नाटकात बघायला मिळतात. आमचे मित्र सखी आणि सुब्रत यांनी इतकं सुंदर हे नाटक परफॉर्म केलं आहे आणि त्याचबरोबर विराजस, आय लव्ह यू मित्रा. खूप कमाल लिहिलंस, खूप कमाल डिरेक्शन आहे. मी खूप हसत होते. मी आता सुरतला तेच सांगत होते की युजली नाटकांना जेव्हा बसते मी, तेव्हा मी मोठ्याने हसत वगैरे नाही. असं हसू आलं तर नुसते स्माईल देते, पण असं मोठ्याने हसत होते मी. निषादचं म्युझिक सुद्धा अप्रतिम आहे. मी मम म्हटलेलं आहे या प्रोजेक्टमध्ये. मी एक छोटंसं गाणं गायलेलो आहे, त्यामुळे कुठेतरी मला एक असं प्राऊड फिलिंग आहे की हे माझं प्रोजेक्ट आहे. तर त्यामुळे ते सुद्धा एक काय म्हणतात त्याला, एक इट्स अ फुलफिलिंग मोमेंट. विषय आत्ताचा आहे, खूप फ्रेश आहे आणि खूप फ्रेश पद्धतीने आपल्या समोर येतो आणि कधी हे नाटकात गीत संपत आपल्याला कळत नाही. त्याच्यामध्ये गाणी आहे, डान्स आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे. साधारण एक चार्टचं धरण उघडून बसलं की सगळेजण तुम्हाला हवे ते फ्लेवर्स हव्या त्या अमाऊंटमध्ये तुमचं पोट भरेपर्यंत मनोरंजन असं सगळं त्यांनी वाढून ठेवलं केकमध्ये. स्त्रीवादाविषयी, नवरा बायकोच्या एका, किंवा आपण म्हणूया की एकत्र राहणारे जे जोडपं आहेत त्यांच्यामधल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, कशा पद्धतीनं एखादा संसार चांगला उभा राहू शकतो, एकमेकांमधलं स्वातंत्र्य एकमेकांना देण्यापासून ते एकमेकांचे स्वभावातले विरुद्ध स्वभावाची माणसं तरीसुद्धा तो एकोपा जोडप्यामध्ये कसा जपता येईल याचं अत्यंत सुंदर मिश्रण या नाटकामध्ये आहे. हे तरुण लोकांनी तर बघायलाच पाहिजे. पण तरुण लोक कसा विचार करतात आणि तो विचारातनं आपल्याला जर काही धडे घेता आले तर जो वयस्कर वर्ग आहे किंवा जे स्वतःला असं म्हणतात की आम्हाला तरुण पिढी कळत नाही, तर तरुण पिढीचं नात्यांबद्दल, तरुण पिढीचे काय विचार आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तरी नाटक जरूर बघा. एक खूप कॉमिकल आणि इझी टू अंडरस्टँड पद्धतीने आणि प्रचंड एंटरटेनिंग पद्धतीने ह्यांनी हे नाटक सादर केलं आहे. तर हे नाटक नक्की बघा. छान नाटक आहे, मला खूप आवडलं. मला तर म्हणायचं आहे की ज्या लोकांचं लग्न ठरलंय, ज्यांचं लग्न होणार आहे, ज्यांचं झालंय, त्यांनी त्यांच्या घरच्यांना, काकूला, मावशीला, लांबच्या काकूला, लांबच्या आत्याला, लांबच्या काकांना सगळ्यांना घेऊन हे नाटक बघितलं पाहिजे. ही माझी विनंती आहे की तुम्ही हे कराच. आणि तुम्हाला मी एवढ्या कळकळीने का म्हणतेय, हे नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेल. तर वरवरचे वधूवर हे नाटक नक्की 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 बघा. बघायला विसरू नका मित्रांनो, वरवरचे वधूवर. वरवरचे वधूवर प्लीज जाऊन थिएटरमध्ये नक्की जाऊन बघा.